महाराष्ट्रातील ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आज या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून व वर्तमानपत्राच्या माध्यमातून या तालुक्याची अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे पदरात पडणार आहे किंवा माझ्या माहितीप्रमाणे मूग तर जवळपास सगळा संपुष्टात आलेला आहे। उडदाच्या बाबतीमध्ये पण परिस्थिती गंभीर आहे। कांदा तर सगळा बहुतांशी कांदा नासलेला आहे पाणी साचल्यामुळे। सोयाबीनची आशा होती, परंतु सोयाबीन असेल किंवा ऊस असेल आणि खास करून फळबागा, ज्या फळबागा आहेत, आता जो पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आणि त्याला असा प्रकार आहे की जी मुळीची प्रक्रिया चालू होणं जमिनीमध्ये गरजेचं असते। आपली मुळी जी त्याला आपलं उत्पन्न देणं अपेक्षित असतं, ती मुळी पाऊस जादा पडल्यामुळे थांबली जाते, मुळीची प्रक्रिया थांबते। त्यामुळं येणारं जे काही उत्पादन आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होती आणि काही ठिकाणी येत नाही, असा प्रकार आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे। त्यामुळं आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये थोडा संभ्रम असा आहे की खांडवी आणि बार्शी या दोनच मंडलामध्ये अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे दोनच मंडलाचं नुकसान भरपाई मिळणार आहे आणि उर्वरित मिळणार नाही। तर ह्या सर्व गोष्टी मी माननीय फडणवीस साहेबांच्या निदर्शनास आणल्या, त्यांनाही पत्र दिलेले आहे, त्यांनीही प्रधान सचिवांना त्याच्यावरती रिमार्क दिलेला आहे, तातडीनं या बाबतीमध्ये कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगानं मध्यंतरी माननीय प्रांत अधिकारी, तहसीलदार, त्याचबरोबर नायब तहसीलदार, कदम साहेब, महसूल आणि कृषी खात्याची आणि BDO या सर्वांची बैठक संयुक्त घेतलेली होती आणि संपूर्ण तालुक्यातले पंचनामे करण्याच्या तलाट्याला, ग्रामसेवकाला, कृषी सहाय्यकांना सगळ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगानं संपूर्ण बार्शी तालुक्यातले पंचनामे करण्याचं किंवा तिथला सर्वे करण्याचं काम झालेलं आहे। त्या ठिकाणी सुरुवातीला ज्या अतिवृष्टीमध्ये खांडवी आणि बार्शी या ठिकाणच्या जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची आकडेवारी कळवत असताना या ठिकाणी जवळपास 14,229 बाधित झालेले, म्हणजे शेतकऱ्यांची जी काही नुकसान झालेले असे 14,229 शेतकरी आहेत। त्यामध्ये जवळपास 12,609 हेक्टर क्षेत्र आणि अपेक्षित झालेला नुकसानीचा आकडा 21,18,36,000 रुपयाचा आकडा आपण कळवला। त्याचे पैसे पण जवळपास कलेक्टर ऑफिसला आलेले आहेत, ते पैसे लवकरात लवकर आपल्या शेतकरी बांधवाला मिळतील। परंतु जे उर्वरित आपल्या 10 पैकी 8 मंडल आहेत, त्या 8 मंडलामध्ये पण आता रोज काही त्या मंडलामध्ये नंतर उपळे तुम्हाला आणि नारीमध्ये 65 मिलीच्या वरती पाऊस पडला, तिथं अतिवृष्टीचा निकष लागू शकतो। परंतु संपूर्ण तालुक्यातले जे 10चे 10 मंडल आहेत त्या मंडलामध्ये आपण जर रोज पाहिलं बार्शीमध्ये तर रोज 15-20 मिनिटं, अर्धा तास, पाऊण तास असा पाऊस कोसळतोय आणि त्या पावसामुळे सगळ्या पिकाचं आपल्या नुकसान झालेलं आहे। आणि त्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर या ठिकाणी 8 मंडलाची सुद्धा आपण त्या ठिकाणी नुकसानीची आकडेवारी आणि शेतकऱ्याची संख्या आणि जे आपलं क्षेत्रफळ आहे त्याची संख्या आपण कळवलेली आहे। त्याच्यामध्ये जवळपास 70,220 शेतकरी आहेत तालुक्यातले, त्याचं 47,964 हेक्टर क्षेत्र आहे। त्याचबरोबर जे नुकसान झालेलं आहे 77,55,15,000 रुपयाचं अंदाजित नुकसान आपण त्या ठिकाणी कळवलेलं आहे। आणि त्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा, माझं कालच बोलणं झालं, त्यांच्या सह्या बहुतेक कालच झाल्या। आमदार साहेब म्हणले ते सगळे आम्ही प्रकरण शासनाकडे पाठवलेलं आहे, शासन दरबारी सुद्धा या ठिकाणी पाठपुरावा केला जाईल आणि या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील। या अगोदरही माझ्या माहितीप्रमाणे जवळपास या 6 वर्षामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, सातत्यानं मग कृषी अधिकारी आज कदम साहेब असतील किंवा त्याच्या अगोदर जोशी साहेब असतील, नाना आपल्याला पण आठवतंय की माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा आपण मिळवण्याकरता प्रयत्न केलेले आहेत आणि जवळपास
70 कोटी 80 कोटी अशा पद्धतीचं आपण पीक विमा आपल्या तालुक्याला शेतकरी बांधवांना मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। त्याच अनुषंगानं जवळपास आता आपल्या बार्शी तालुक्यामध्ये ज्यावेळेस आपलं खरीपाचं आढावा आपण घेत होतो आणि त्या आढावा बैठकीमध्ये कृषी अधिकारी कदम साहेब व सर्व कृषी सहाय्यकांना शासकीय बाजार समितीमध्ये आम्ही बैठक घेतली होती खत दुकानदारांनी त्यांची। त्यावेळेस आपण सर्व शेतकरी बंधूंना आवाहन केलेलं होतं आणि काही विनंतीपूर्वक आपण काही सूचना पण दिलेल्या होत्या की आपण जास्तीत जास्त पीक विमा त्या ठिकाणी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत भाग घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन केलेलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जवळपास आपल्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी 1,08,18 शेतकऱ्यांनी त्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि आज शासकीय कंपनी या ठिकाणी या पीक विम्यामध्ये असल्यामुळं जवळपास आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी 84,000 हेक्टर 84,712 हेक्टर क्षेत्रावरती खरीप पिकाचा विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत भरलेला आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय कृषी पीक विमा कंपनीकडे पावसाने पीक नुकसान झालेल्या तक्रार नोंदणी अर्जांची संख्या जवळपास 60,228 शेतकऱ्यांनी त्यामध्ये आता सहभाग नोंदवलेला आहे। माझी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती आहे की आज जवळपास 1,08,18 शेतकऱ्यांनी आपल्या या पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये भाग घेतलेला आहे। सर्व शेतकरी बांधवांनी येणाऱ्या 72 तासाच्या आत आपल्या बार्शी तालुका पीक विमा कार्यालय तुळजापूर नाका पोपळवाडी रोड या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी जाऊन ताबडतोब आपल्या जे काही सूचना आहेत त्या कंपनीला त्या ठिकाणी द्याव्या आणि ते तशा पद्धतीचे फॉर्म वगैरे भरून देण्याची कृपया त्यांनी काळजी घ्यावी आणि जरी काय अडचण आली शेतकरी बांधवांना त्यांनी ताबडतोब कृषी अधिकारी कदम साहेब त्याचबरोबर आपापल्या मंडळातील जी कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याबरोबर संपर्क साधावा जेणेकरून या ठिकाणी आपल्या नुकसान भरपाईचे जे निकष आता शासनाने जे आपले GR काढलेले त्या GR मध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब जे काही आताच्या पूर्वीची जी परिस्थिती होती जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 6,800 रुपये मिळत होते, 2 हेक्टर पर्यंतच मर्यादा त्याची होती। आता ती बदलून मदतीची वाढीव दर जवळपास 13,600 रुपये प्रति हेक्टर त्या ठिकाणी केलेले आहेत आणि 3 हेक्टर पर्यंत मर्यादा दिलेली आहे। त्याचबरोबर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी 13,500 प्रति हेक्टर होती, 2 हेक्टरलाच मर्यादा होती, परंतु आता 27,000 रुपये प्रति हेक्टर केलेले, त्याची पण मर्यादा 3 हेक्टर पर्यंत वाढवलेली आहे। बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18,000 रुपयाची प्रति हेक्टर 2 हेक्टरला मदत होती, आता 36,000 रुपये प्रति हेक्टर केलेले आणि 3 हेक्टर पर्यंत मर्यादा या ठिकाणी वाढवलेली आहे। त्या पद्धतीचा शासन निर्णय पण या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। त्यामुळं आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी शासनाने जे निर्णय घेतलेले माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी त्या अनुषंगानं चांगल्या पद्धतीची मदतही मिळेल। फक्त पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही रोज मलाही जवळपास 100 ते 150च्या दरम्यान फोन येतात, तहसीलदारांना येत आहेत, कृषी अधिकाऱ्यांना येतात, या सर्व अनुषंगानं मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जे काय अतिवृष्टीच्या माध्यमातून नुकसान झालेलं होतं त्या 12,609 शेतकऱ्यांचं आपण नुकसान कळवलेलं होतं। 21,18,00,000 रुपये ते अनुदान प्राप्त झालेलं आहे, ते मिळून जाईल। त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये जरी काही मंडल परत 2 आले परंतु जे राहिलेले असले तरी मगाच मी सांगितलं की सततच्या पावसामुळे जे काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्याचा सुद्धा जवळपास 70,220 शेतकरी आहेत, 47,964 हेक्टर क्षेत्र आपण कळवलेलं आहे नुकसानीचं। 77,55,15,000 रुपये आपण त्या ठिकाणी अपेक्षित आपल्याला नुकसान भरपाई मिळावी ती नुकसान भरपाई कळवलेली आहे। त्या अनुषंगानं मी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे। जास्तीत जास्त मदत मिळवण्याकरता मी गेल्या वेळेस पण गेल्या अनेक 5-6 वर्षापासून आपण सगळेजण पाहताय, शेतकरी बांधव पाहतायत, आपण सगळेजण पाहतायत, प्रयत्न केल्यानंतर यश आलेलं आहे आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे
संपूर्ण शेतकरी बांधवांनी त्यांचा आकडा जर पाहिला तर जवळपास पुन्हा एकदा सांगतो 1,08,18 शेतकऱ्यांनी आम्ही आव्हान केल्यानंतर पीक विम्याची रक्कम भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 60,228 शेतकऱ्यांनी फॉर्म वगैरे आपले नुकसानचे ऑनलाईन वगैरे केलेले आहे। तर उर्वरित आकडा मोठा आहे, जवळपास 40,000हून 40,590च्या दरम्यान काहीतरी 40,000हून अधिक आकडा आणखीन एवढे शेतकरी राहिले। त्या सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की ताबडतोब 2 दिवसाच्या आत आपापल्या झालेल्या पिकाचं जे काही नुकसान आहे ते पीक विमा कंपनीला त्या ठिकाणी कळवावं आणि या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसान होऊन अद्याप तक्रार नोंदणी केलेली नाहीत अशा शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्यापासून 72 तास मी मग सांगितलंय ती त्याच्यात क्रॉप इन्शुरन्स ऑफ पीक विमा कंपनीचा ईमेल ID ऑफलाईन पद्धतीने अर्ज त्या ठिकाणी भरावा आणि काही अडचण आली तर त्या ठिकाणी पीक विमा कंपनीचं ऑफिस आहे तिथं जरी काही अडचण आली तर कृषी कार्यालयामध्ये जावं आणि काय अडचण आली तर शेवटी मी स्वतः उपस्थित आहे, त्या ठिकाणी कुणाला अडचण येणार नाही अशा पद्धतीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करतोय। या ठिकाणी दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्याच बाबतीमध्ये आहे, जे काही आर्यन शुगरच्या बाबतीमध्ये सुद्धा मी गेल्या 4 दिवसापूर्वीच माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे गेल्या वेळेस पण गेल्या महिन्यामध्ये बैठक लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या काही अडचणीमुळे बैठक होऊ शकली नाही। पण 4 दिवसापूर्वीच बैठक आपल्या सर्वांना माहित आहे, सोलापूरला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बैठक त्या ठिकाणी घेतली। त्या बैठकीमध्ये बँकेचे अधिकारी, देसाई साहेब व इतर आणखीन अधिकारी, त्याचबरोबर जे कारखाना ज्यांनी घेतलेला आहे ते सोनवणे, नवीन कारखान्याचे मालक सोनवणे, त्याचबरोबर DDR सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। मी सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होतो, आमचे वकीलही उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सक्त ताकीद बँकेला दिलेली आहे की आम्हाला कुठलीही सबब सांगायची नाही। 2014चं जे काय आपल्या इथले माजी मंत्री त्यांनी जे पैसे बुडवले दिलीप सोपलांनी ते पैसे त्या ठिकाणी कारखाना लिलाव झाला, त्यांच्या कारखान्याचा लिलाव झाला, त्यांचा कधी लिलाव होणार आहे मला माहित नाही, परंतु अशा बुडव्या माणसांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावरती सोडलेलं आहे आणि ती म्हणतात ना नाक कापलं तर ती त्यातलं एक प्रकार आहे या ठिकाणी। आणि अशा पद्धतीनं परत पत्रकार परिषद घेऊन नौटंकी करायची ना आमचा काही संबंधच नाही म्हणायचं असा प्रकार नाहीये। त्या ठिकाणी जर माझी आणखीनही पत्रकार बांधवांना, मीडियावाल्यांना, त्याचबरोबर वृत्तपत्रांना नाना विनंती आहे सगळ्यांना की या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पत्रकार परिषदा घेतो त्यावेळेस प्रत्येक पुरावा मी तुमच्या समोर ठेवलेला आहे। त्या ठिकाणी सहकार कोर्टामध्ये सुद्धा बँकेने त्यांच्या विरोधात, त्यांच्या परिवाराच्या विरोधामध्ये दावा दाखल केलेला आहे। उर्वरित 321 कोटी रुपये त्यांच्या परिवाराकडनं जे डायरेक्टर आहेत आर्यनचे मूळ त्यांच्याकडनं वसुली व्हावी असा दावा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि त्या ठिकाणी ती कारवाई तातडीनं होणारच आहे। त्याच्यामध्ये काय कुणाला सुट्टी बँकेचे पैसे कोणी बुडवू शकत नाही आणि जे काय वारंवार सांगितलं जातंय की आमचा काय संबंध नाही, आमचा काय संबंध नाही आणि मी आपल्याबद्दल काय बोलत नाही, तुमची थोडी दिलगिरी व्यक्त करतो पत्रकार बांधवांची आणि तुम्ही सुद्धा एक लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या ठिकाणी आम्ही जर कुणाच्या बाबतीमध्ये काय चुकलो तर आमच्या बाबतीमध्ये तुम्ही जरूर आवाज उठवा, आमचं काय। परंतु या एवढ्या शेतकऱ्यांचे 21 कोटी रुपये आज बुडवले गेले, 18 कोटी रुपयाचे शेअर्स घेतले, ते पुन्हा मी सांगतोय 10 तर 10 काय 25 पत्रकार परिषद झाल्यात आणि एवढे पैसे बुडवणारी माणसं कुठल्या आणखीन उजळ मातेने या तालुक्यामध्ये फिरतात। ह्यांच्या नावानं संतनाथच्या काही बिचाऱ्या कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन केलं, भैया देशमुखांनी या ठिकाणी वेळोवेळी कारखान्याचे पैसे द्यावा म्हणून ह्यांच्या दारामध्ये दिवाळीला वगैरे सणाला मोर्चे नेले। आता ह्यांना जर काय जनाची नाही मनाची काही परवात नसेल, लाज आबरू जर या माणसांना काय नसेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय होऊ शकत नाही। परंतु माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी कमीत कमी 8 दिवस जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आत ते पैसे जिल्हाधिकारी साहेबांकडे जमा करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आणखीन जर त्या कारखानदारांना किंवा बँकेला काय वाटत असेल की हा कारखाना 68 कोटीला विकला आणि त्यात काही नाही, त्याबरोबर जमीन विकत असताना सुद्धा
काही शेतकऱ्यांचे आणखीन पण पैसे दिले नाहीत, बुडवा बुडवी केली, त्या जमिनी घेतल्या. 82 एकरांच्या पुतण्याच्या नावाने जमीन होती, ती जमीन 5 कोटीला विकली. त्यातले 2.5 कोटी रुपये त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये त्यांनी जमा केले. जर ह्यांचा संबंध काय नसेल तर ह्यांनी पैसे का जमा केले 2.5 कोटी रुपये? आणि 2.5 कोटी रुपये आता निवडणुकीला कुठनं पैसे येत नाहीत म्हणून बहुतेक ठेवले असतील, जरा असं दिसतंय जरा चित्र. आणि त्याचा पण काय उपयोग होऊन देणार नाही मी, तो भाग वेगळा आहे. परंतु संबंध नाही म्हणायचं. आणि ज्यावेळेस हा सगळा प्रकार घडतो त्यावेळेस तुम्ही तिथं पैसे तर भरलेले आहेत आणि उर्वरित सगळ्या बँकेनं नोटिसा वगैरे दिल्या आहेत. आणि अशा बुडव्या माणसांनी आम्हाला लई शहाणपणा शिकवणी. आज काय मी जास्त बोलणार नाही, शेतकऱ्याच्या निगडीत विषय आहे. परंतु जे जे काही आमच्याबद्दल बडबड करण्याचा प्रयत्न केला जातो की अमुकच व्यापारच करतात, तमुकच करतात. अरे तुमच्यासारखे आम्हाला सवडत नाही ना तिघाला 3 ठिकाणी दारू डोसत बसायची किंवा दुसऱ्याच्या घरचं फुकटचं मटण खात बसायची. आणि तुमची अवकातच काय आमच्यासमोर? तुम्ही आयुष्यभर फुकटात जीवन जगलेली माणसं, सगळ्याची इस्टेटी हाणलेली माणसं, अमुक तमुक. आता आम्ही जमिनी घेतल्या काय घेतल्या, आमचं करतो. माझा 21 वर्षापासून व्यवसाय आहे. माझ्या वडिलांच्या आजोबांच्या जमिनीचे लेआउट करून प्लॉटिंग मध्ये मला ते व्यवसाय सूट झाला म्हणून मी आणखीन व्यवसाय करतोय. माझा उद्योगातनं सगळं. आणि आम्ही हा धंदा केला ना आमच्यामुळे कोण खरेदीला येत नाही काय नाही अशी जी काही गोड आहे. मी आज या ठिकाणी चॅलेंज देतो की आम्ही जो व्यवसाय केला, मग आम्ही दूध व्यवसाय केला, आमचा काय खडीचा व्यवसाय असेल, दगड धोंडे काय जी काय आमची व्यवसाय असेल, किंवा वीटभट्टीचा आमचा व्यवसाय आहे, किंवा आमचा RMS प्लॅन्ट आमचा सिमेंटचा आहे, डांबराचा, आम्ही उद्योग व्यवसाय करतो. आमची मुलं उद्योग व्यवसाय करतात. आमचा धाकटा भाऊ असेल, दोन्ही धाकटे भाऊ असतील, पुतण्या असेल, आम्ही सगळे उद्योग व्यवसाय करून जीवन जगणारी माणसं आहेत. आम्ही कोणाला बुडवणारी माणसं नाहीत. आम्ही आता दूध संघात मला तोटा आला, आम्ही काय OTS केलं नाही ना, 1 टाइम सेटलमेंट केली नाही. जेवढं बँक म्हणून तेवढे पैसे भरले, आम्ही अकाउंट नील केलं. आम्हाला तो व्यवसाय करायचा नाही म्हणून आम्ही विकून टाकला. आम्ही काय बँकेचा रुपया बुडविला का? आजपर्यंत मी चॅलेंज देतो माझ्या विरोधकांना. आम्ही वयाच्या 21व्या वर्षी मी वीटभट्टीला 5 लाख रुपये कर्ज काढलं आणि आज पण आम्ही लोन घेतो, फेडतो, व्यवसाय करतो. 1 रुपयाचं कधी OTS नाना आणि NPA आमच्या घराण्याचं नाहीये. कधी सुद्धा आम्ही बँकेचा कुठं तुलाबाड केलं नाही, कुठल्याही बाजारामध्ये कोणाला टोपी घातली नाही. आमच्या काय सासऱ्याची मेहुण्याची इस्टेट आम्ही हाणली नाही, कुठल्या आनंद माधवराव देशमुखांची इस्टेट हाणली नाही, कुठं जगतापांनी औद्योगिक वसाहत काढली ती हाणली नाही. हिरेमेट डॉक्टरांनी हॉस्पिटल बनवलं, हिरेमेट डॉक्टरांचं हॉस्पिटल हाणलेलं नाही. कतले मालकांनी जमीन दिली, कतले मालकांची जागा गिळकृत केली नाही. आम्ही आमच्या सोपान भैरू राऊत, विठ्ठल सोपान राऊत ह्यांच्या घराण्यातले जे काय आम्ही जन्म घेतला विठ्ठल राऊतांच्या पोटी, त्यांच्या प्रॉपर्ट्यावरती आमचं जीवन जगलेली माणसं आहेत. आम्ही बाजारात कुणाच्या रुपयाचं लपडं नाही. आणि माझं चॅलेंज आहे, या ठिकाणी बाजारपेठ वाढवत असताना तुमच्या कारकिर्दीमध्ये 2 ते 3 कोटीच्या पुढे शेष नव्हता. आज 7 कोटी, 8 कोटी, 12 कोटी, परत 12 कोटी 4थ्या वर्षात आलेला आहे. आज बाजारात आवक वाढलेली. आज आमच्या काही मुलांच्या व्यवसायामुळं आज जर माल घेतला तर दुसऱ्या दिवशी पेमेंट जाते. तिथं कुणाचा 1 रुपया ठेवायची हिंमत नाही. आणि त्या बाजार समितीमध्ये ह्यांच्या परिवाराने पण व्यवसाय केला. आज ह्यांच्या घराला धारूरकर साहेब तुमचे पाहुणे आहेत, तुम्हाला माहित आहे. त्यांचं आडत दुकान होतं, सगळ्यांना दिवाळ काढलं, टोपी घातली म्हणून अख्ख्या बाजारामध्ये त्यांना फिरवलं, पाठीमागं सापट्यानी मारत होती. ना सापट्यानी मारले ह्यांच्या घराण्यातल्या काही चुलत्यांना वगैरे, बाजारातल्या लोकांचे पैसे बुडवले. तेवढं तर आम्ही केलं ना, दुसऱ्या दिवशी खटकरनं पेमेंट देतो. आज हिंमत जर असेल, आम्ही जी पण व्यवसाय करतो, मग आमचा खडी मशनीचा असेल, आमचा पशुखाद्याचा असेल, आमचा ज्वारीचा असेल. आता डाळ मिल माझी 14 ट्रकची 140 टन रोज माल घेऊन मी क्रेशिंग करून बाजारात विकणार आहे. चिंचुक्याची फॅक्टरी मी टाकायला लागलोय, माझी मुलं टाकायला लागले. हा व्यवसाय तुम्ही पण करा ना आमच्या बरोबर. जर तुम्हाला एवढा कळवळ आहे ना, बाजारामध्ये स्पर्धेमध्ये उतरा. तुमच्यात किती दम आहे ते आम्ही बघू ना. कुठला जरी व्यवसाय करायचा म्हणला, आमच्या भावाने एखाद्या कामाचा व्यवसाय करायचा, दुसऱ्याला पिना करून कशाला पुढं करता तुम्ही? तुमच्यात जर मनगटात नेट असेल आणि तुमच्यात धाडस असेल तर आमच्या घराण्याबरोबर कुठल्या पण धंद्यामध्ये स्पर्धा करा. चॅलेंज आहे माझा. आम्ही जर जमून दिलं तर तुमच्यापेक्षा 4 आणि 8 आणि आम्ही शेतकऱ्याला जास्त देऊ. राजेंद्र राऊताचं चॅलेंज आहे, ती चॅलेंज स्वीकारता का? ती मला उत्तर द्या पहिलं. आणि या बाजारात तुम्ही कुठला पण व्यवसाय करायला, तुमच्या निष्क्रियतेमुळं आज या बार्शी तालुक्यामध्ये 26 डाळ मिल होते ना, कुठं राहिले? 26 डाळ मिल होते तुरीच्या हरभऱ्याच्या, कुठे गेले डाळ मिल?
आज एवढा मोठा बाजारामध्ये व्यापार होता, कुठे गेला आज? आज MIDC आम्ही आणायला लागलोय, आज उपसा सिंचन या ठिकाणी आणायला लागलोय. आणि या बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्याला प्रोत्साहन देणं किंवा सपोर्ट करणं ही काळाची गरज आहे. मग तुमच्या कारकिर्दीमध्ये का सोयाबीनचा प्लांट उभारला नाही? आज दिलीप गांधी 100 कोटी रुपये गुंतवून त्या ठिकाणी मोठाच्या मोठा 500 टनाचा प्लांट उभारला. आणखीन माझे 2 मित्र आहेत, त्यांना मी प्लांट उभा करायला भाग पाडायला, म्हणजे त्यांना सहकार्य करायला लागलोय. त्यांना जी अडचणी येतील त्याच्यात मी मदत करायला लागलोय. ना काय अडचण नाही त्यांना, तिथं 2 प्लांट. आणि मी आज सांगतो, माझा 2 ते 2.5 वर्षाने माझा सुद्धा 500 टनाचा प्लांट जामगाव या ठिकाणी उभा करणार आहे. तुम्ही पण करा, तुम्ही पण शेतकऱ्याला 50-100 रुपये जास्त द्या. आहे का हिंमत? तुम्ही आता पुढच्या पत्रकार परिषद म्हणा संतोषराव, तुम्ही लय लाडके आहेत सगळ्यांची, तुम्ही चॅलेंज द्या. राऊतजी धंदा करते ती तुम्ही करा. आणि आम्ही 4000 रुपये जर हरभरा असेल तर आम्ही 4050 रुपये घेऊ. तुम्ही जर 4050 घेतला, आम्ही 41, तुमच्यापेक्षा 50 रुपये जास्त देऊ. तुमच्यात जर दम असेल तर राऊताबरोबर खेळ खेळा, मग तुम्हाला खरा मर्द म्हणन. नाहीतर तुम्ही कोण आहेत ती सगळ्या बारशीला माहित आहे. 5000 रुपये होते 10 टनाला. मार्जिन तेवढं असतं. आम्ही शेतकऱ्यांसाठी करू, आमचं काय जे असेल ते आमचं नाना पन्ना तोट्यावर करू. आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही मदत करू. आहे का चॅलेंज? आता पत्रकारांनी माझी विनंती हात जोडून तुम्हाला, हे माझं चॅलेंज त्यांना द्या. मी जी व्यवसाय करतो ती त्यांनी करायचा, कुणाचा रुपया बुडवायचा नाही, बरोबर आहे. आणि मी त्यांच्यापेक्षा 50 रुपये प्रत्येक ठिकाणी जास्त देतो. आहे का हिंमत? ये पटांगणात म्हणा पट्ट्या. आणि असं बुडवू नको म्हणा शेतकऱ्यांना. घरदार उद्ध्वस्त केल्यात, कुणाचं लेकराबाळाची लग्न मोडली, शिक्षण मोडलं, कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कुठं फेडणार आहेत म्हणा? कोण आहे कुणासाठी करायला लागलो पाप म्हणा. मी सगळी सांगा आता, तुम्हाला काय प्रश्न विचारत विचारा. यापूर्वी 2 मंडळातील शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी विमे उतरले, फॉर्म भरले ऑनलाईन किंवा त्या प्रत्यक्षात ऑनलाईन, त्यांनी पण पुन्हा फॉर्म भरायचे का? त्यांनी पण ना नाही, ऐका ना, 60,228 शेतकऱ्यांनी भरल्यात, त्यांचा विषय संपला. राहिलेल्या 40,000 भरायचे. मी ते विचारतो, त्यांनी भरायचे का म्हणलं? 1 मिनिट सांगा त्यांना उत्तर द्या. तुमचा जर डॉक्युमेंट ID त्याला पडले